तर 700 रुपये भेटतात फरशी पुसायचे आणि 800 रुपये भेटतात भांड्याचे. कारण भांडे कमी जास्त असू शकतात म्हणून त्याच्यामुळे थोडेसे 100 रुपये वाढून असतात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज एक व्हिडिओ बनवला होता की ज्या वेळेस मी पुण्यामध्ये आलते ना त्यावेळेस तर माझ्याकडे काही काम नव्हतं, काही नव्हतं. मग विचार पडला होता की आपण करायचं तरी काय करायचं. पुण्यात तर आलो तर आपल्याला वापस जायचं नाहीये आणि जर सोसायटीत काम करायचं म्हणजे आपल्याकडे तर काही शिक्षण नाही, काही नाही. म्हणून मी काय केलं माहितीये का, आयन सोसायटीमध्ये फरशी आणि भांड्याचे कामं केली. तर तुम्हाला सांगते मी, फरशीला किती होते त्यावेळेस 700 रुपये आणि भांड्याला होते 800 रुपये. तर आता तुम्हाला सांगू का वाढले. तर काय काय बायका कधी कधी काय करायच्या, इतके मोठे भांडे टाकायचे. मग ताई किती भांडे टाकले हो तुम्ही, तर म्हणायचे बाई पाहुणे आलते ग. आणि मग पण तरी पण आम्ही ऍडजस्ट करायचं. तर आपण पुण्यात आलो म्हणजे तुम्हाला सांगते मी, आपण भांडे धुणं, भांडे धुण्याचा विषय नाही आता. त्यावेळेस होतं धुणं, आता वॉशिंग मशीन आहे सगळ्यांच्या इथं. तर कोणी काय वॉशिंग मशीनलाच लावते कपडे. तर तुम्हाला सांगा आता झाले असताना 1000 रुपये फरशीचे, 1500 रुपये भांड्याचे. आता वाढला असं. तर त्यावेळेस मी पुण्यामध्ये आलते ना त्यावेळेस मी फरशी भांडे करायची. मी नव्हते एवढं कमीत, पण काही काय बायका तुम्हाला सांगते मी, फरशी भांडे करून आणि स्वयंपाक करून सोसायटीमध्ये 50-50 हजार रुपये महिना कमवायच्या. त्यांचे नवरे त्यांचं त्यांचं काम करायचे आणि ह्या बायका सोसायटीमध्ये धावपळ धावपळ सकाळच्या 6 वाजल्यापासून संध्याकाळचे 9 वाजेपर्यंत काम करायच्या. स्वयंपाक, फरशी, भांडे, कोणाचं जरी एक्स्ट्राचं काही काम असेल, खिडक्या पुसायच्या, रूमा पुसून द्यायच्या. कुठेतरी भाडे करू गेलेला असते, ती रूम खाली असती तर ती रूम साफ करून द्यायची वेळातून वेळ काढून. असं करून त्या 50,000 60,000 रुपये महिना कमवतात. तर तुम्हाला सांगते आजकाल भांडे घासणं आणि फरशी पुसणं हिच्यामध्ये काही लाजिरवाणी गोष्ट नाहीये. आणि म्हणजे त्या बायका 50,000 रुपये 60 रुपये महिना 60,000 रुपये महिना कमवतात. आणि कंपनीत जर काम केलं तर किती हो, 15,000 रुपये महिना. तर त्यांना माहिती आहे आपण पुण्यात राहायला आलो तर आपल्याला 15,000 काय परवडत नाही आपल्याला. कारण पदरात 4 लेकर आहेत, XYZ किती बी असो, 4 लेकर आहेत, घर भाडे 5,000 रुपये, पाणी हे विकत, भाजीपाला विकत, लेकराचा दवाखाना आहे, लेकराची शाळा आहे, लेकराचा कपडा लत्ता आहे, लेकराची शाळेची फी आहे, नवऱ्याचं आपलं औषध पाणी आहे, नवऱ्याचं औषध पाणी आहे. असं म्हणून त्या काय करायच्या, फरशी धुणं भांडे त्या जगाला लाजत नव्हत्या. जगाला लाजत बसलं तर कोणी काय 10 रुपये देत नाही, काय नाही. भावकीचा विचार करा, सोयऱ्यांचा विचार करा, ते काय कधी 10-5 रुपयाचा हातावर आपल्या देत नाहीत. म्हणून त्या काय विचार करत नव्हत्या. आणि तुम्हाला सांगते इथं हाऊसकीपिंगला मी विचारलं होतं, तर मला शिक्षण नाही म्हणून तुम्हाला सांगते. एक तर हाऊसकीपिंगला काम करायचं म्हणजे शिक्षणाची आट आहे. आता हाऊसकीपिंग म्हणजे काय, हाऊसकीपिंग म्हणजे साफसफाई, क्लिनिंग करणं कंपनीमध्ये. तर तिथं तुम्हाला सांगा जे परभणीहून म्हणजे परभणीहून ना XYZ कुठले बी पोरं असू द्या, 10वी 12वी जे शिकलेले आहेत का ते हाऊसकीपिंगचं काम करतात. म्हणजे 4 लोकांना दिसत नाही, झाकरत काम असते, ते कंपनीत काम असते. इकडं आपण काय बी बडाया फेकू, मी हे करतो ते करतो. एक तर सिक्युरिटीमध्ये करतात. 10वी शिकलेली मुलं कोणत्याच मापात बसत नाहीत. तर त्यांना सिक्युरिटीमध्ये नाही तर तुम्हाला सांगते हाऊसकीपिंगमध्ये घेतात. आणि त्यांना 15,000 रुपये पेमेंट, PF कटते काय 1,000 रुपये. आणि जे आपल्या गावाकडनं असो का कुठून बी असो, जे आले तर नाही शिकलेले ते, तर त्यांनी पुण्यामध्ये मिसळपावची गाडी टाकलेत, वडापावची गाडी टाकलेत, कोणी अंडा भुर्जी, कोणी खिचडी, कोणी पोहा, कोणी असं बरंच काही. म्हणजे त्यांचा स्वतःचा त्यांनी बिझनेस टाकलाय. आणि त्यांना एकट्यांना हँडल होईना म्हणून त्यांनी त्यांच्या हाताखाली हिशोब करायला, हाताखाली काम करायला, भाजीपाला आणायला किंवा त्यांना कुठलीही XYZ कुठलीही मदत करायला त्यांनी, कारण ते स्वतः शिकलेले नाहीत ना, तर त्यांनी शिकलेले पोरं 10वी 12वी वाले गाड्यावर त्यांच्या हाताखाली कामाला लावलेत. तर म्हणायचं माझा एकच उद्देश की धुणं भांडे करणं, लोकांचे सोसायटीतले कामं करणं हे वाईट नाहीये. आणि सिक्युरिटीतलं काम करणं, हाऊसकीपिंगचं काम करणं वाईट नाहीये. फक्त एवढाच फरक आहे की जे नाही शिकलेत त्यांचा स्वतःचा धंदा आहे, स्वतः मालक आहेत. आणि जे अर्धवट शिकलेत, जे कोण्याच मापात बसत नाहीत, ते आज त्यांच्या हाताखाली
नौकर येतं. तर शिकायचं ना तर माणसानं पूर्ण शिकायचं, पूर्ण. नाही तर मग काय आहे, असं अर्धवट शिकून धोबी का कुत्ताना घर का ना घाटका. आता काय आहे? आणि पुन्हा गावाकडे म्हणता बी येत नाही मी हाऊसकीपिंग करतो. बायाला तरी शोभते, माणसाला तर शोभतच नाही की मी 10वी शिकली 12वी शिकली आणि मी हाऊसकीपिंगचं काम करतो. हे अजिबात माणसाला शोभत नाही. तर त्यांना सांगताच येत नाही. काही काही पोरं हॉटेलवर कामं करतात 10वी 12वी शिकलेले, आणि हे अनपड जे आहेत ते स्वतःचा धंदा टाकून बसले. तर मग त्या शिकलेल्यापेक्षा अनपडच बरे. तर तुम्हाला सांगते मी, सोसायटीत काम करणं म्हणजे काय वाईट नाही, काय नाही. जे सोसायटीमध्ये काम करतात बायका, तर तुम्हाला सांगते, ज्या सोसायटीतल्या बाया आहेत का, त्या ह्या भांड्यावालीला आणि धुण्यावालीला लय चांगला मान देतात. त्यांना नाश्ता करा म्हणतात, त्यांना चहा प्या म्हणतात, घराची चाबी त्यांच्या हातात असती, म्हणजे एक विश्वास असतो त्यांचा. त्या बाहेर जातात, त्यांच्या हातात चाबी असती, तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही हाताने सगळे कामं करा, मी चाले बाहेर. आणि सणासुदीला तिला साडी, तिला बोनस, त्यांच्याकडनं एखादं काही मिक्सर, त्यांच्या मुलीबाळीची लग्न असल्यावर त्यांना कपाट, म्हणजे XYZ काहीतरी गिफ्ट. आणि तिच्यावर जर काहीतरी अडचण आली तर ते सोसायटीतल्या बाया मदत ही करतात, की तिच्या अडचण आली, तिच्या खिशात 2 पैसे नाही तर एका फोनवर त्या पैसे टाकतात. म्हणजे त्या बाया तुम्हाला सांगते एवढ्या जीव लावतात का नाही. त्यांच्या घरातली कुठं तरी वस्तू आहे, टीव्ही आहे, XYZ टीव्ही आहे, त्यांना दुसरा टीव्ही आणायचा, तर ते पहिला टीव्ही विकत नाहीत. जी ती धुण्याला भांड्याला बाई आहे का, तिला म्हणतात घेऊन जाय बाई, तुझे लेकरं बघतात. मग ती 20,000ची वस्तू असू का 10,000ची वस्तू असो, त्या काय मागं पुढं बघत नाहीत का नाही, बिंदास त्या भांड्यावाल्या बाईला देऊन टाकतात. तिला साडी देतात, अधूनमधून त्याचे कपडे असलेले देतात, जेवण देतात. म्हणजे एवढा तुम्हाला सांग का, एवढा थाट आहे. धुणं भांडे फरशी करणं म्हणजे काय चांगलं आहे उलट, आणि तिच्यामध्ये कमाई पण जास्त आहे तुम्हाला सांगते. कारण मीच केलंय, पण आता मी घरी बसून खाते. आता मी कामाला जात नाही, काही नाही. कारण सोसायटीमध्ये माझला आता नाही करत मी काम, सहज आता घरीच बसून खाते. हाऊसकीपिंगचं काम केलंय भरपूर मी, पण आता जावं तर आता वयाची आठ आहे, आता थकल्यागत होते, दम लागते, आणि पुन्हा शिक्षण विचारतात. त्याच्यामुळं मग मी घरीच बसून खाते आणि ही अशा रिकाम्या गप्पा करते. तर चला, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला नक्की लाईक कमेंट करा. आणि मी पुण्यातून आहे आणि तुम्ही कुठून आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला, बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा, असंच.